18 लोकमत। बातमी अकोल्यातून आहे। अकोल्यातील एसटी कर्मचाऱ्यांची निवासस्थानं धोकादायक बनलेली आहेत, त्यामुळे त्यांच्यावर जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे। दरम्यान इमारती पाडा किंवा दुरुस्त तरी करा अशी नोटीस महापालिकेने एसटी महामंडळाला बजावलेली आहे। अकोल्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची ही दुरवस्था। इमारतींना अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत, स्लॅबमधून पाणी गळतंय, काही ठिकाणी तर लोखंडी सळया सुद्धा बाहेर आली आहेत। आजूबाजूच्या परिसरात झाडं झुडपं वाढले आहेत, त्यामुळे साप निघण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय। कमी पगारामुळे कर्मचारी दुसरीकडे भाड्यानं राहू शकत नाहीत, परिणामी मोठा धोका निर्माण होऊ शकतो। या क्वार्टरचे एवढे हाल बेकार झालेले, खालून पूर्ण पोकळ झालेले आहे। कधी हवा येईन, कधी पाणी येईन आणि कधी आमच्यावर हे पडू शकणार काहीच सांगता येत नाही। एवढी कंडिशन बेकार झाली, पूर्ण आमचं क्वार्टर तर एवढं झालं, पूर्ण पाणी वरून गळते, पूर्ण अंगावर, बाथरूममध्ये, संडासमध्ये पूर्ण पाणी गळते आमच्या अंगावर आणि खालू कधीही ते पडणार काहीच सांगता येत नाही। त्यामुळे आम्ही जीवावर उद्धार होऊन इथं राहून राहिलो आणि इथं साप एवढे मोठे मोठे आहेत की पोराच्या पायापासूनही जातात। त्याच्यामुळे आम्ही लेकराला रात्रीचं खाली देत नाही आणि असं घाबरल्यासारखंच राहायचं। इमारती धोकादायक स्थितीत असल्यानं महापालिकेनं एसटी महामंडळाला नोटीस बजावली आहे। त्यामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची जीवित आणि वित्तीय हानी होऊ शकते। याकरिता अकोला महानगरपालिकेने सदर इमारत निष्कासित करण्याकरता संबंधित विभागाचे प्रमुख यांना पत्र देऊन ही इमारत शिकस्त झालेली आहे आणि आपण स्वतः निष्कासित करावी याबाबत पत्राद्वारे कळविले आहे। आम्ही एक रिपेअरिंगसाठी टेंडर काढले होते, ज्याची मंजुरात मिळाली आहे। म्हणजे रिपेअरिंगचं काम आता आमचं प्रगतीपथावर आहे। तसंच अधिकारी क्वार्टरच्या बाबतीतही त्यांचंही टेंडर मंजूर झालेलं आहे आणि त्याची रिपेअरिंग लवकरच होणार आहे। वर्क ऑर्डर आम्ही लवकरात लवकर इश्यू करू आणि ते काम चालू करून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ज्या समस्या होत आहेत त्या समस्यांचा सामना आता करावा लागणार नाही। एसटी महामंडळाचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्याला आहेत। इमारत कमकुवत झाल्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो। सध्याच्या पावसाळी परिस्थितीत एखादी दुर्दैवी घटना होऊ नये म्हणजे मिळवली, त्यामुळे प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला। बीडमध्ये आरोग्य विभागात अर्ध्याहून अधिक पद रिक्त आहे, त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत। या सगळ्याविषयी सविस्तर बोलूया एका छोट्या ब्रेक नंतर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष।